बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री गोवर्धन मुंडे काका परिवी वैजनाथ कनेरवाडी आपले जुने कस्टमर आहेत। जबरदस्त व्यक्तिमत्व असलेली हे शेतकरी आहेत। आज स्वतः येऊन इथं 4 महिन्यापूर्वी आंबा बुकिंग केला, ते लोडिंग चाललेलं आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये केशर आंब्याची माहिती घेणार आहोत। केशर आंबा म्हणजे कोकणातील ओरिजिनल प्युअर केशर आंबा बघू शकतो आपण। सिलेक्टेड रोपं, खराब रोपं अशी बाजूला काढलेली आहेत। कारण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासन मान्य नर्सरी आणि बुकिंग नंतर रोपं घरपोच देणारी ही नर्सरी। आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे केशर आंबा सदन पद्धतीने लागवड 12x6 वरती एकरामध्ये 750 रोप लावल्यापासून अगदी पुढील वर्षामध्ये उत्पादन मिळणारी ही जात 5 किलोच्या बॅगमधील डबल बाट असल्यामुळे आपल्याला रोप लावल्यापासून एकदम खराब रोप बाजूला काढा बघू शकता आपण। खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर रोप बाजूला बघू शकतो आपण। सिलेक्टेड रोपं, खराब रोपं बाजूला काढली जातात। असं हे लोडिंग चाललेलं आहे 22/7/2024 सदन पद्धतीनं 12x6 वरती एकरामध्ये 750 रोपं हे लोडिंग चाललेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघतोय हे डबल बाट म्हणजे 2 कुईवरती बांधलेलं कलम, ज्याच्यामुळे आंब्याला उत्पादन चांगलं, त्याचबरोबर झाडाची वाढ फास्ट होणार। अगदी पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येणार। हे जे रोप आहे हे 200 रुपये पोच रोप आहे। 4-4.5 फूट उंची, 5 किलोची बॅग, नर्सरी शासन मान्य अनुदानला बिल। तर अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे। आता 12x6 वरती ज्यावेळी आपण केशर आंबा लागवड करतोय त्यावेळी आपल्याला पुढील वर्षामध्ये याला नॅचरल आंबाही द्यायचा आहे। त्यानंतर झाडाला 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत आपण बायर किंवा सिजंटा कंपनीचं जे आपण कल्टर औषध आहे ते वापरायचं असतं। आता बरेच शेतकरी बंधूंच्या मला कमेंटमेंट येतात, सर कल्टरबद्दल अशी अफवा आहे। तर कल्टर हे आपण जमिनीमध्ये उष्णता तयार करण्यासाठी वापरतोय आणि त्याचं प्रमाण असतं। जसं लहान मुलाला आपण डोस वापरतो त्याप्रमाणे त्याचं प्रमाण वापरायचं आहे। कारण बऱ्याच शेतकरी बंधूंना त्याचं प्रमाण माहीत नसतं। जसं लहान मुलांचे डॉक्टर असतील, वजनानुसार वयानुसार जसं मुलांना औषध देत असतात, तशा प्रकारे प्रत्येक झाडांचं पण आपल्याला जे औषधाचं प्रमाण आहे त्यामध्ये सरासरी जर बघितलं तर आपण ह्या झाडाला 1.5 मिली कल्टार हे रिंग पद्धतीनं 1 फुटाच्या गोल सराउंडिंगमध्ये द्यायचं आहे चर मारून। त्यानंतर खोडावरती तसंच चारी बाजूला ओतायचं आहे आणि ह्या 1.5 मिलीनंच तिची फवारणी घ्यायची आहे। फक्त अगदी हे रोप 1 वर्षानंतर म्हणजे ह्या वर्षी रोप लावले, येणाऱ्या सीझनमध्ये नॅचरल त्याला आंबा धरायचा। त्याच्या पुढील वर्षी आपण त्याला झाडाला ज्यावेळी कल्टर वापरतो तर 1.5 मिली फक्त वापरायचं आहे। 30 झाडं जर आपली 3 वर्षाची बाग झाली तर 2 मिली वापरायचं आहे आणि 5 वर्षाची बाग झाली की 3 मिली वापरायचं आहे। असं हे प्रमाण। आता बऱ्याच शेतकरी बंधूंना कल्टरविषयी माहिती नसत्या। कल्टर हे जमिनीमध्ये उष्णता तयार केल्यामुळे झाडाला फुल फ्लॉवरिंग आणि जे मोहर म्हणतो तो लवकर येत असतो। ज्यावेळी आपण कल्टर वापरतो तेव्हा झाडाला 100% मोहर येतो। त्यानंतर 80% हा आपल्या झाडाला आपण मोहर टिकवू शकतो। कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करून कल्टर हे 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला द्यायचं आहे। जमिनीमध्ये उष्णता तयार होते। त्यानंतर कल्टर वापरल्यानंतर आपण झाडांना तिची फवारणी पण घेतल्यानंतर शाखीय वाढ थांबते, ज्याला आपण आगार म्हणतो। ते आगार थांबल्यामुळे झाडाला मोहर लवकर येतो। त्यानंतर कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचबरोबर झाडाला आपण जोपर्यंत मोहर येत नाही तोपर्यंत पाणी बंद करावं लागतं, त्यामुळे त्याला मोहर लवकर येतो। बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नाही की पाऊस काळ संपल्यानंतर आपण त्याचं पाणी बंद केल्यानंतरच त्याला मोहर येतो। आपण नुसतं पाणी देत राहिलं तर त्याला आगार फुटतात। तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। कारण कल्टर हे संजीवक आहे, त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवरती होत नसतो। फक्त चुकीची माहिती समाजामध्ये लवकर पसरते, चांगली माहिती वेळानं पसरते। आता कल्टर हे जे वापरतो आपण हे बायर किंवा सिजंटा कंपनीचंच वापरायचं आहे। अदर कंपन्याचं वापरू नका, जेणेकरून
स्वस्तामध्ये झाडाला रिझल्ट हा येत नाही. बायर किंवा सिजंटा कंपन्या ह्या चांगल्या नामधारी कंपन्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला येतो आणि आपल्याला झाडामध्ये 100% झाडाला आंबे घेता येतात. फक्त शेतकरी बंधूंनी आंबा लागवड केली की आंब्याला पाऊस संपल्यानंतर पूर्ण पाणी बंद करायचं आहे. त्या मोहर आल्याशिवाय पाणी द्यायचं नाही, त्यावेळी आंब्याला मोहर लवकर येतो. त्याचबरोबर कल्टार जे औषधं आपण वापरतो हे प्रमाणात वापरायचं आहे. जादा डोस झाला तर झाडं पिवळी पडणार, झाडांचं आयुष्यमान कमी होणार. कारण माणसासारखंच आहे, नियमापेक्षा जास्त जर त्याला डोस दिला तर झाडांचं लाईफ कमी होत असतं. तर शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ मोठा असला तरी साध्या सरळ सोप्या भाषेत असतो, जेणेकरून आपल्याला घर बसल्या ही व्हिडिओ पाहता यावेत. डेली अपडेटचे लोडिंग. आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती 7,000 सबस्क्राईब झालेले आहेत. सर्वप्रथम त्यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला जो चांगला प्रतिसाद मिळतो, एक दिवसात 10K पर्यंत व्हिडिओला जो प्रतिसाद मिळतो, त्यासाठी आपल्या शेतकरी बंधूंचे आभार, धन्यवाद. असे सहकार्य राहू दे. कारण जे मी व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत बनवतो ते शेतकरी बंधूंना समजण्यासारखे आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्टारची माहिती घेतलेली आहे. आता रोप लावते वेळी रोपाला आपण खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकायचं आहे, माती टाकायची आहे, हातानं काढून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या व 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12 आळवणी द्यायची आहे. त्यानंतर त्या झाडाला आपल्याला 1 महिन्यानंतर DAP देऊन शेंडा कटिंग करायचा आहे. आता मुंडे काका आपले जुने कस्टमर आहेत, त्यामुळे त्यांना ते सर्व माहीत आहे. असेच शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतील, सल्ला मिळेल, मार्गदर्शन मिळेल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. आजच्या गाडीचे परिवजनाचे आपले हे ड्रायव्हर साहेब. साहेब नाव कसं आपलं? संजय नरबाजी क्षीरसागर. संजय साहेब, कशी वाटली नर्सरी? नंबर आहे. महाराष्ट्रात एवढी मोठी नर्सरी आहे का कुठं? नाही. हे आमचे बनसोड्यांना आमचे नर्सरीचं सेल्समन आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतात. आज बरेच वर्ष त्यांचा जो अनुभव आहे त्यानुसार हे सगळे जे मार्गदर्शन चाललेलं आहे बघू शकतो आपण. शेतकरी बंधू, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 35 एकरात नर्सरीचे आपण जोडलं जातो आहे. त्याचबरोबर लागवडीपासून मार्गदर्शन, सल्ला, नियोजन मिळत असतं. तर न चुकता माझ्या शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, घर बसल्याचे व्हिडिओ पहा. बघू शकतो आपण अशी खराब रोपं बाजूला काढलेली आहेत. अधिक माहितीसाठी आता जे आमचे साबयांना आहेत, आज मिलिटरीतनं रिटायर आहेत आणि रिटायरनंतर त्यांना झाडावरती जास्त प्रेम असल्यामुळे त्यांनी हे जे नर्सरीत काम करतात. आता हे डबल बाटचं लोडिंग तप्पी बघू शकताय. साबयांना एका तप्पी किती आहे? 200. एका लाईनला 200 रोपं बसवलेले आहेत. अजून आपल्याला 25 नारळ बसवायचं आहे. साबयांना 25 नारळ 21चा भरायचा आहे. त्याचबरोबर इतर फळझाडे आहेत, ते आता लोडिंग होणार आहेत. तर शेतकरी बंधू, 22/7/2024 लोडिंग परळीमधील कनेरवाडीतील शेतकरी श्री गोवर्धन मुंडे, जे आपले 70 वर्षाचे शेतकरी आहेत, जे शेतकरी 80 एकराचे मालक आहेत, जिने आंबा हा कंटिन्यू पीक लावलेला आहे. कारण आंबा म्हटलं तर आंब्याला भवितव्यात चांगले दर आणि हे मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ आणि अपडेट मिळत राहतील. आणि त्याचबरोबर मला असे व्हिडिओ बनवण्याला जे प्रोत्साहन मिळत जाईल, त्यासाठी शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. बघू शकतो आपण. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आता रोपं लोडिंग चालू आहेत, खराब रोपं बाजूला काढलेले आहेत. नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानला महाराष्ट्रात भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळेल. 5 वर्षापर्यंत तयार झाडं, त्यामध्ये आपल्याकडे जांभळ असेल, कोकण बाटोली, थाई जांभळ असेल, त्याचबरोबर सफेद जांभळ, तसेच चिंच असेल, PKM, थाई चिंच, सीताफळ, रामफळ, अंजीर, ॲपल बोर, व्हिएतनाम सुपर अर्ली फणस, अगदी 1.5 वर्षापासून 5 वर्षापर्यंत
जी आंब्याची वेगवेगळी व्हरायटीची रोपं मिळतील. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघू शकतोय आमच्या नर्सरीच्या माता भगिनी असे एवढ्या चिखलामध्ये पण हे काम चालू असतं. किती उत्साह आहे हाय सगळ्यांना. बघू शकता दिवसभर ह्या 2 गाड्या भरून माणसांचा उत्साह. तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.